ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिक्षण क्षेत्रातील कुख्यात डॉन दवा पाटील यांनी नगाव एज्युकेशन सोसायटी नगावच्या संस्थेद्वारे शाळा कॉलेजचे जाळे विणून बोगस शालार्थ घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती करण्यात आली आहे। या प्रकरणी सुमित बेडसे गेल्या 5 वर्षापासून लढा देत आहेत। शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, प्रवीण हिरे, बीबी चव्हाण, नितीन उपासनी या भाडखाऊ अधिकाऱ्यांनी बोगस शालार्थ आयडीने बोगस भरतीला मान्यता दिली। यात दिनेश देवरेने बोगस कागदपत्रे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। बोगस शिक्षक भरती झालेल्या ज्ञानेश्वर चिंतामण धनगर, सुशांत नारायण पाटील, एकनाथ रघुनाथ पाटील, रेखा लक्ष्मण पाटील, मनोज पुंडलिक पाटील, देवराम पुंडलिक पाटील, दिनकर हिम्मत पाटील, मनीष शशिकांत पाटील, वंदना हिरामण निंभोरे, विजयसिंह इंद्रसिंग गिरासे, प्रभाकर रघुनाथ अमृतकर, विशाल गुलाबराव पाटील, नीता गोकुळ बडगुजर, वैशाली सतीश पाटील, पवन युवराज सूर्यवंशी, चेतन पांडुरंग पवार, सोनाली गेंधल करंदीकर, मेघा भागवत पाटील, प्रवीण भटू पाटील, राकेश युवराज पाटील यांचा समावेश आहे। बोगस शिक्षक भरतीतून कोट्यावधीची कमाई करण्यात प्राचार्य किरण राजमल जाधव याची मोठी भूमिका आहे। शिक्षण अधिकारी चोर असल्याने सर्व घोटाळा दाबला गेला। शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालणारे संस्था चालकवर कार्यवाही होत नाही। मिल बाटके खाओ, यामुळे घोटाळ्याची मालिका लांबलचक आहे। या प्रकरणी एसआयटी कडे तक्रारी झाल्या असून संस्थेवर प्रशासक बसविण्याची मागणी होत आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।